तरी वेगळं गाणं. कुमारजी सांगायला लागले, अरे विंदा, तुला काय गायचंय ते तुझ्या कवितेमधूनच सांग बरं, कारण तुझी कविता मला फार आवडते. आणि विंदा करंदीकर या शिवपुत्राला काय गायचं हे आपल्या कवितेमधून सांगताना म्हणतात, 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता शंकराच्या पिंडीजवळ षडजटी, प्राजक्ताच्या दवामध्ये भिजलेला ऋषभ उचलून बावरलेल्या प्राजक्ताला दे, गंधार गगनाचा समज निशिगंधावर कललेल्या, अंधारात वितळणाऱ्या मावळतीच्या मंद तेजासारखी मींड घेऊन तू मध्यमापर्यंत जा, पण तू तिथपर्यंत कसा आलास हे मात्र मध्यमाला सांगू नकोस. पुन्हा एकदा शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव आणि आड पावलांनी प्राजक्ता खालून मागं फिर, पुढे गेल्यासारखा मागच्या जन्माजवळून पंचमाच्या प्राणापर्यंत. दैवत दैवत धीराचा असू दे, दैवत धीराचा असू दे, त्याच्या काळजावर निषादाची धार पाजळून घे षड्जाची तार कापण्यासाठी. 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करणाऱ्या गूढ महंता शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेव. आणि आनंदजी, तुम्हाला ही तीच विनंती की आपण शंकराच्या पिंडीजवळ षड्ज ठेवून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. चला तर नांदी गायनामधून त्या शिवशंकराला हे आवाहन करताना शाकुंतल मधील ही नांदी सादर होते. पंच
शंकराच्या आणि त्यानंतर पार्वती आणि गणपतीच्या आशीर्वादाने आजच्या या कार्यक्रमाची खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. एकूणच नाट्यगीत आणि संगीत नाटकं ही आपल्या मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली अमूल्य अशी देणगी. शेकडो वर्ष उलटून गेली, पण अशी कित्येक नाट्यपदं आहेत जी आजही रसिकांच्या मनाला भुरळ घालतात. आणि म्हणूनच की काय, संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत मानापमान अशी गाजलेली नाटकं रुपेरी पडद्यावर आणण्याचा मोहही काही दिग्दर्शकांना आवरला नाही. संगीत मानपमान या नाटकातील एक नाट्यगीत दे हाता शरणांगता आता यापुढे सादर होणार आहे. पण त्या अगोदर या नाट्यगीताबद्दल एक सांगू इच्छिते की कित्येक कलाकारांनी हे नाट्यगीत गाजवलं आहे. त्यातलेच एक गोमंतकीय सुपुत्र पंडित प्रभाकरजी कारेकर. आपल्या सर्वांना आठवत असेल की या दैवी स्वराने अवघ्या काही दिवसापूर्वीच म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या गाण्याच्या स्वरूपातून त्यांना आदरांजली वाहूया. Ah
मदविलसित ननगता पंकयुता मुखमलनागना मदविलसित ननगता पंकयुता मुखमलनागना ओ शरणागता
अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकातील नांदीनंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत मानापमान या नाटकातील हे नाट्यगीत आणि किर्लोस्कर आणि खाडीलकर या मराठी संगीत रंगभूमीच्या तदनुषांगिक देवता आहेत. कारण मराठी संगीत रंगभूमीचं सुद्धा एक पंचायतन आहे, ज्यामध्ये प्रमुख देवता कुठली? अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यानंतर त्यांच्या तालमीत झालेले तयार गोविंद बल्लाळ देवल, त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि त्यांच्यानंतर कोल्हटकरांच्या तालमीत तयार झालेले राम गणेश गडकरी. हे पंचायतन. आता यांच्या प्रासादिक रचना बघितल्या तर आताचीच रचना आपण खाडीलकर साहेबांची ऐकली. राम गणेश गडकरी यांनी असाच एक विनोद केलेला होता. ते म्हणायचे की खाडीलकरांच्या गाण्यांचा अन्वयार्थ काढणं म्हणजे एखाद्या कुख्यात गुंडाला जन्मठेपेची शिक्षा देण्यासारखं आहे. कारण आपल्याला देहाचा शरणागता माहित आहे, त्याचा अर्थ माहित आहे, कोण शरण आलेला हात द्यावा. परंतु मदविलसित नतगता पंकयुता मुखमलिना धना याचा अर्थ कोणी सांगावा. पण आम्हाला काय पडलंय हो, आम्हाला ठाऊक आहे समेवर आल्यानंतर देहाता शरणागता. याला सोडून अण्णासाहेब किर्लोस्कर साहेबांची रचना, ते कीर्तनकार, त्यांच्या प्रासादिक रचना अध्यात्मानं ओतप्रोत भरली आहे. आणि म्हणून तर काय सुंदर अभंग त्यांनी रचलेले आहे. ते म्हणतात की सुख पाहिजे सर्वांची परिते मिळाले कवणासी, सारी खटपट सौख्यासाठी पडती निष्फळ की हो शेवटी. खरे सुख जेथा आहे नेत्र उघडून कुणी न पाहे, सुख असूनी आपुल्या दारी भिक्षा मागे दारोदारी. केली ओरड जी बहुसंती उठला प्रतिध्वनी बलवंती. बलवंत म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. आणि असे किर्लोस्कर साहेब त्यांनी 1880 साली शाकुंतल नाटक सादर केलं. तब्बल 2 वर्षांनी 18 नोव्हेंबर 1882 या दिवशी सौभद्र नाटक रंगभूमीवर आलं. पण ते अर्ध 2.5-3 अंकांचं. काही केला त्यांना पुढचं कथानक सुचेना, पण त्या 2.5-3 अंकातच पहिला प्रयोग सादर झाला आणि त्यानंतर पुढचे अंक सुचेनात या विवंचनेत एक दिवस मुंबईच्या फोर्ट विभागामध्ये ते असेच फिरत असताना एका ऐसपैस दुकानामध्ये त्यांना पांढरा शुभ्र काचेचा एक गणपती भेटला. त्याला ते फार आवडलं. तो गणपती घेऊन ते घरी आले आणि असं म्हणतात ते गणपती घरी कंपनीच्या मुक्कामी आल्यानंतर पुढचे 2 अंक ताबडतोब अण्णासाहेब किर्लोस्कर यांना सुचले आणि मग तो गणपती जो पेपरवेट होता
तो गणपती किर्लोस्कर कंपनीमध्ये कायमचा त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं सौभद्र गणपती. आणि म्हणून या सौभद्र गणपतीच्या कृपेनं जे नाटक आपल्याला प्राप्त झाले त्यात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या रचना म्हणजे काय, त्यात भजन होतं, कीर्तन होतं, दिंडी, साकी, आर्या सगळे प्रकार होते. आणि म्हणून तर नारद मुनींचं नितांत सुंदर भजन या कार्यक्रमामध्ये आनंदजी भाटे सादर करीत. मधुर
Thank you.
तर या नावातलं प्रत्येक अक्षर हे जोडाक्षर आहे. म्हणजे नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव. जितकं नाव समजायला कठीण तितकाच हा देवही समजायला कठीण. पण एकदा का हा देव समजला की सगळं समजलं असं समजायचं. दशावतारी भगवंताचा 8वा अवतार म्हणजे कृष्ण आणि 7वा अवतार म्हणजे प्रभू राम. राम हे नाव जितकं सरळ तितकंच प्रभू रामचंद्रांचं वागणंही तितकंच सरळ. मर्यादा पुरुषोत्तम रामांनी आपल्या जीवनात कोणतीही मर्यादा ओलांडली नाही. पण त्यांच्या नंतरच्या 8व्या अवतारात म्हणजे कृष्ण अवतारात मात्र त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. म्हणून असं म्हटलं जातं की जीवनात आचरण हे रामासारखं असावं आणि समजून घ्यावा तो कृष्ण. पण कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये असा हा लोभसवाणा कृष्ण. ज्यांना कळला त्यांना सगळं काही कळलं. कृष्ण आणि बासरी हे समीकरण सर्वश्रुत आहे. कृष्णच कशाला, आपल्या बहुतांश हिंदू देवतांमध्ये असं दिसून येईल की युद्धाच्या वेळी जी आयुधं वापरली जातात त्याबरोबरच अनेक वाद्येही त्यांच्या हातात दिसून येतात. यावरूनच लक्षात येतं की आपल्या हिंदू देवता ह्या किती संगीतप्रिय आहेत. देवदेवताच कशाला, संगीत आवडत नाही असा कोणी आहे का इथे? ज्या संगीताच्या ओढीने आपण सगळे इथे जमला आहात ते संगीत असं मानलं जातं की भगवान शंकराच्या डमरूतून त्याचा निनाद सर्वप्रथम उमटला आणि त्यासाठी भगवान शंकरांना संगीताचे जनक मानलं जातं. रसिक हो, नाट्यसंगीताच्या माध्यमातून शिवशंकराची आराधना खरं म्हणजे आनंद गंधर्व पंडित आनंदजी घाटे यांनी दुहेरी सुंदर मिलाप करत या मैफिलीचा हा प्रवास चालू केलेला आहे. कारण आम्हाला नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीत ही जोडी स्वरांची एक वेगळी अशी ही मैफल आपणासमोर आनंदजी सादर करत आहे. आणि मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासामध्ये आपण आणखी एक शिवभक्त म्हणून ज्यांना ओळखतो असे मराठी संगीत रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे अशा एका काळामध्ये ज्यावेळी संगीत रंगभूमी लयास जाते की काय असा काळ रंगभूमीवर आलेला होता. कारण त्यावेळी मिळेल तो नाटककार मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या पात्राच्या तोंडी गाणी अक्षरशः कोंबत होता. आणि म्हणून या नाटककारानं सुद्धा एक नाटक लिहिलं. त्यांना कोणीतरी विचारलं की अण्णा तुम्ही नवीन नाटक लिहिलंय असं ऐकलंय,
तुमच्या नवीन नाटकात तुम्ही गाणी किती घातलीत हो. आता नाटकात गाणी घालणं हा शब्दप्रयोग अण्णांना खटकला. ते म्हणाले, मसाले भातावर जशी आपण कोथिंबीर टाकतो ना, किंवा खोबऱ्याची किस टाकतो, बासुंदीत बदामाचा तुकडा टाकतो, किंवा रंग चढण्यासाठी पानाला चुन्याचा वरख लावतो, त्याप्रमाणे मराठी संगीत नाटकात गाणी घातली जात नाहीत. ज्यावेळी नाटकाचा विषय मनात घोळत असतो त्याचवेळी जमीन खणता खणता असा निर्झर बाहेर निघावा ना, किंवा दुधावर आपोआप साय जमा व्हावी ना, तसंच संवाद रूपी दुधावर नाट्यगीत हे आपोआप साईसारखं जमायला हवं. त्याचवेळी ते योग्य ठिकाणी आपला जो वातावरण निर्मिती म्हणतो आपण, ते नाट्यगीत करत असतं. आणि या नाटककाराला आपण नांदी प्रेम नाटककार असंही म्हणू शकतो. कारण नानासाहेब शिरगोपीकर यांनी आपल्या नाटकातल्या नांदी त्यांच्याकडून लिहून घेतल्या. कोण हे नाटककार? अर्थात अण्णा म्हणजे विद्याधरजी गोखले. आणि त्यांच्या नाटकातील गाजलेली नांदी आणि नाट्यगीत दोन्ही म्हणूया. ऐकूया मंदारमाला मधील हे गाणं.
विषप्राशन सुद्धा किती सुंदर असू शकतं हे मराठी नाट्य संगीतानं दाखवून दिलेलं आहे. कारण मराठी नाट्य संगीतानं विषप्राशन सुधा बरसे असं केलेलं आहे. आणि म्हणून आज तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते पंडित आनंदजी भाटे यांच्या स्वरातून आनंद सुधा बरसे हाच प्रत्यय आम्हाला येत आहे. कारण रसिक हो, या मराठी संगीत रंगभूमीनं जे गाणं आपल्याला ऐकवलं, कुठलंही गाणं असू दे, तुम्हाला मुद्दाम मिश्किलपणे मी नेहमी सांगतो, मराठी रंगभूमीनं तू शेण खा हे सुद्धा गायला लावलं आणि आम्ही ते मजेदारपणे गायलेलं आहे. आपण विचारणार कुठे? गोविंद बल्लाळ देवल यांचं शारदा नाटक आणि कोदंडाचं गाणं तेच मरा. जठरानन शमवायानेच्या कान भक्षीशी गोमयताचे म्हणजे काय? शेण खा हेच ना. तरी हे आपण ते गात गात म्हटलं. ही मराठी नाट्य संगीताची जादू आहे. आणि अशा ह्या मराठी नाट्य संगीतानं गोमंत भूमीशी जो स्वर जोडलेला आहे. आपण मंगेशी गावामध्ये जातो, मंगेशाच्या शिवपिंडीला प्रणाम करतो आणि मग एखादा पर्यटक म्हणतो, या मंगेशाच्या प्राकारामध्ये मला हा शब्द खूप आवडतो, तदनुषांगिक.
त्या मंगेशाच्या प्राकारामध्ये सुद्धा संलग्न देवता आहेत. रामपुरुष आहे, मुळकेश्वर आहे. आणि या सगळ्या देवतांना भेटताना एखादा पर्यटक मग एखाद्या लोकल माणसाला विचारतो की आणखी 2 स्वरपुरुषांची देवळं कुठं आहे. हे 2 स्वरपुरुष म्हणजे कुठले? स्वराभिषेकी पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर. या स्वरपुरुषांची देवळं त्याच प्राकारामध्ये आहे. आणि मास्टर दीनानाथांची गायकी म्हणजे काय? त्या मंगेशीच्या शांत पवित्र परिसरामध्ये जन्माला आलेलं ते एक स्वरांचं वादळ होतं. असं मराठी संगीत रंगभूमी आजही आपल्याला तो इतिहास सांगतो. आणि म्हणून त्या मंगेशी गावाबद्दल मी जास्त नेहमी काही बोलत नाही. मला कविश्रेष्ठ मंगेश पडगावकरांच्या ओळीमध्ये छोटासा बदल करताना त्या मंगेशीच्या भूमीबद्दल बोलताना मी नेहमी म्हणतो की या ओठाने चुंबून घेईन हजारदा ही माती, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी तिथल्या गाण्यासाठी, तिथल्या पिंपळ पानावरती अवघे सूर तरावे, या गाण्यावर त्या गाण्यावर शतदा प्रेम करावे. अशी त्या मंगेशाची ती भूमी आणि त्या मंगेशाच्या शिवपिंडीनं दिलेलं तेच आणखी एक नितांत सुंदर गाणं संगीत मानापमान या नाटकामधून आपणासमोर आनंददादा सादर करीत आहे.
नाट्यगीतांच्या रेशमी लढीतलं अजून एक सुंदर नाट्यगीत. नाट्यसंगीताची जादू काय आहे हे गोविंद सरांनी आताच त्यांच्या सुंदर शैलीतून आम्हाला सांगितलं. नाट्यसंगीत आणि संगीत नाटकातील अभिनय याद्वारे रंगमंचावर सुवर्णयुग साकारणारं एक नाव म्हणजे बालगंधर्व. आणि बालगंधर्व या चित्रपटात पडद्यावरच्या बालगंधर्वांचा आवाज म्हणजे आनंद गंधर्व श्री आनंद भाटेजी. आपल्या स्वरांच्या माध्यमातून बालगंधर्वांना पडद्यावर उभं करण्याचं शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं आणि या त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ते शिष्य आहेत आणि आनंद गंधर्व हा त्यांचा उल्लेख आताचा नसून ही उपाधी त्यांना त्यांच्या वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी देण्यात आली. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम सादर केला आणि बालगंधर्वांच्या गीतांचं त्यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं त्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी प्रेमळपणाने त्यांना आनंद गंधर्व ही पदवी दिली. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित देश आणि विदेशात अनेक कार्यक्रम अनेक संगीत महोत्सव त्यांनी गाजवले आहेत आणि त्यांच्या अलौकिक स्वरांनी प्रेक्षकांना रसिकांना ते नेहमीच मंत्रमुग्ध करत आले आहेत आणि याचा प्रत्येकारी अनुभव आताच आपण सगळेजण घेत आहोत. रसिक हो, स्वरभास्कर पंडित भीमसेनजी जोशी यांचे शिष्य म्हणून आनंदजी भाटे यांची ख्याती आहे आणि भिवंडणाबद्दल बोलावं काय आणि बोलावं किती. अमृताचे डोही बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही धन्य झालो, मी पण संपले झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेटला गा असे विंदा म्हणतात. आणि असाच भिवंडणांचा एक सत्कार कर्नाटकामध्ये कुठल्या तरी एका संस्थेनं आयोजित केलेला होता आणि संस्थेनं ठरवलं की आता भिवंडणांना मानपत्र देण्यात यावं. आता मानपत्र लिहिण्यासाठी सुद्धा खास मंडळी असतात. त्यांच्याकडे ही संस्था गेली आणि सांगितलं की भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांना मानपत्र द्यायचं, काहीतरी चांगलं लिहून द्या. त्या बापड्याला काहीच सुचेना, काय लिहावं भिवंडणा करता, कारण त्याचे शब्द अपुरे पडावेत असं त्यांचं व्यक्तिमत्व. म्हणून त्या मानपत्र लिहिणाऱ्या व्यक्तिमत्वानं फक्त एक ओळ लिहून दिली आणि तेच मानपत्र ठरलं. ती एक ओळ होती, यत्र यत्र संगीतः तत्र तत्र भीमसेनः. जिथं जिथं संगीत आहे तिथंच तिथं भिवंडणा आहे आणि हे सार्थ आहे. म्हणून आज त्यांच्या अनेक रचना आपण युट्यूबच्या माध्यमातून म्हणा, सीडीजच्या माध्यमातून म्हणा, अजूनही कुणाच्या घरी त्या डिस्क्स आहेत त्या माध्यमातून ऐकतो. पण एक महत्वपूर्ण दुआ आज या संगीत विश्वामध्ये त्यांच्या शिष्यांच्या कंठातून सुद्धा भिवंडणांचा स्वर आपणापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचं हे प्रत्येकारी अनुभव देणारं गाणं म्हणजे आनंद गंधर्व पंडित आनंदजी भाटे. आणि म्हणून भिवंडणांना ही आदरांजली व्यक्त करताना राग बसंत कोण आनंदजी आणि त्याबद्दल आपण काही दोन शब्द बोलावे. आज मला खास फरमाईश आहे. बसंत बहारमधलं एक बंदिश आहे पण ती त्याच्या नंतर चित्रपट गीत झालं ते तर की गुलाब जोडी, त्याची फरमाईश मला खास आहे. तर त्याला जोडून आधी बसंतमधलं एक बंदिश सादर करतो आणि मग नृत्य म्हणून ते गाणं सादर करतो. बसंत बहारमधलं, बसंतमधली बंदिश आणि बसंत बहारमधलं गाणं.
Forever.